नमस्कार. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. स्त्री, महिला, आता महिला दिन येतोच आहे. ज्या काही महिला कुठल्या तरी क्षेत्रामध्ये भरघोस कामगिरी करतायत किंवा नुसती कामगिरीच नाही तर गृहिणी पण आहेत, यांचा सुद्धा आपण महिला दिनानिमित्त सत्कार करतो. आज आपल्याकडे अशा पाहुण्या आलेल्या आहेत की एक महिला फार्मा क्षेत्रात असून MR ते डॉक्टरेट, किती मोठा प्रवास आहे हा. आणि हा प्रवास सक्सेसफुली यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या संगीता सांघवीकर मॅडम, त्यांचा हा प्रवास, ही जर्नी, जीवन प्रवास कसा होता हे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण त्यांचं स्वागत करूया माझं व्यासपीठवरती. मॅडम नमस्कार. नमस्कार. माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. मॅडम, फार्मा महिलांचं एक वेगळं क्षेत्र आहे, ते कसं निवडलं आणि या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळालात? तुम्ही बरोबर म्हणालात, फार्मा हे खरं तर पुरुषांचं क्षेत्र आहे आणि त्यातल्या त्यात मार्केटिंग हे तर निश्चितपणे अगदी म्हणजे मेल डॉमिनेटेड म्हणू आपण, अशा पद्धतीचं क्षेत्र आहे. मला तर बेसिकली मला रिसर्च करण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता, पण समहाऊ ते काही पुढे जाऊ शकलं नाही. बरं. मग मी असा विचार केला की अगदी प्युअर रिसर्च नाही, पण रिसर्च रिलेटेड काहीतरी करता येईल अशा क्षेत्रामध्ये आपण काम करूया. म्हणून मी फार्मा क्षेत्र निवडलं. म्हणजे औषधं असतात ज्याला खूप सायंटिफिक, तुमची बॅकग्राऊंड खूप चांगली असणं गरजेचं असतं, कारण रिसर्च पेपरची लँग्वेज समजावी लागते. अगदी बरोबर. किंवा डॉक्टर्सकडे जाऊन बोलायचं, तर ते जे काही मॅटर असतं ते सगळं टेक्निकल लँग्वेज मध्ये डिझाईन करावं लागतं. सो अगदी रिसर्च नाही, पण हा रिसर्च रिलेटेड क्षेत्र होतं म्हणून मी ते निवडलं. म्हणजे तुम्हाला ही पहिल्यापासून आवड होती? रिसर्चची आवड होती. पण मग बेसिक तुमचं शिक्षण कशामध्ये झालंय? माझं शिक्षण MSc न्यूट्रिशन झालेलं आहे, वे बॅक इन 1989. डॉक्टर सुखात्मे म्हणजे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे जे वर्ल्ड फेमस फिगर होती न्यूट्रिशनच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या अंडर पार्टली बाय रिसर्च असं मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं होतं. अरे वा. आता तुम्ही फार्मामध्ये सुरू केलं तुमचं करिअर, MR. तर MR ते म्हणजे कसं सुरू केलं MR पासून तुम्ही? ऍक्च्युली माझी सुरुवात ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा MR ने नाही झालेली आहे. मी आधी बॅक ऑफिस मध्ये होते. बॅक ऑफिसची टेक्निकल टीम असते, त्याचा मी एक भाग होते. ट्रेनिंग प्रोग्राम्स घेणं नवीन रिक्रूटचे किंवा रिफ्रेशर्स प्रोग्राम्स घेणं, ज्याच्यामध्ये त्या मुलांना अॅनाटॉमी फिजिओलॉजी पासून सगळं समजावून सांगावं लागतं. आणि असं असतं ना की लाईक डॉक्टर तुम्हाला अॅनाटॉमी रिलेटेड प्रश्न विचारत नाही, पण जेव्हा तुम्हाला त्याचं नॉलेज असतं त्यावेळेला एक कॉन्फिडन्स लेव्हल वाढून जाते. अशा प्रकारचं ते काम होतं. मग काही नवीन प्रोडक्टची स्ट्रॅटेजीज डिझाईन करणं, प्रमोशनल इनपुट्स देणं, अशा पद्धतीचा तो जॉब प्रोफाईल होता. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे काही वर्ष त्या क्षेत्रात स्थिरावल्यानंतर त्या लाईफमध्ये मला असं वाटलं की याच्यामध्ये जर आपल्याला चांगल्या लेव्हलला जायचं असेल, टॉप लेव्हलला जायचं असेल, तर आपल्याला ऍक्च्युअल फील्डचा अनुभव हा खूप गरजेचा आहे. म्हणून मी तिथनं बाहेर पडून पुन्हा एकदा शून्यातनं सुरुवात केली ऍज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. पण हे या क्षेत्रामध्ये महिला खरंच खूप कमी आहेत, तरी तुम्ही त्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. MR काय डेफिनेशन सांगाल? मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ह्या नावामध्येच खरं तर सगळं येतं. म्हणजे डॉक्टरकडे जाऊन कंपनीला रिप्रेझेंट करणारा जो व्यक्ती असतो, त्याचं डेसिग्नेशन हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतं. म्हणजे खरं तर तो ऍक्च्युअल मार्केट म्हणजे डॉक्टर्स आणि कंपनी यांच्यामधला एक अतिशय स्ट्रॉंग असा दुवा असतो. म्हणजे त्या दृष्टीने कंपनी आणि डॉक्टर यांच्यामध्ये संबंध साधणारा मध्यस्थ म्हणलं तरी हरकत नाहीये. MR म्हणून तुम्ही किती वर्ष काम केलं? MR म्हणून मी जवळजवळ 4 वर्ष काम केलं. बरं. काय चॅलेंजेस आले? कारण MR म्हणजे फिरतीचा जॉब, तर पुण्यातल्या पुण्यातच की महाराष्ट्रात की महाराष्ट्राबाहेर? नाही, MR म्हणून मी जे काम केलं ते पुणे आणि पुण्याची पेरिफेरी, म्हणजे की साधारण 50 किलोमीटरचा रेडियस असं आपण धरूया, म्हणजे लोणावळा किंवा शिरूर, भोर, अशा पद्धतीची गावं, अशा पद्धतीचं काम मी होतं. आणि सिटीमध्ये मात्र खूप काम केलं.
बर. पण म्हणजे हे फिरतीचंच काम. हे पूर्ण फिरतीचं काम. दिवसभरामध्ये तुम्हाला जे काही कंपनी टार्गेट देईल तेवढे 10, 12, 14 जे काही डॉक्टर्स असतील त्यांच्या व्हिजिट्स करायच्या. आणि त्याच्यामधलं रिअल चॅलेंज असं असतं ना की लाईक तुम्हाला डॉक्टरकडे वेट करावं लागतं तास दीड तास आणि डॉक्टर तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर सांगतो 1 मिनिटामध्ये सांगा. सो तुमच्या सगळ्या प्रॉडक्ट्सचं सार त्याच्या लक्षात राहील अशा पद्धतीने 1 मिनिटामध्ये सांगणं हे खरं चॅलेंज आहे त्यातलं. बरोबर. पण याच्यामधली तुमची सक्सेस स्टोरी काय येईल MR मधली? सक्सेस स्टोरी अशी आहे की मला एक स्पेशालिटी आपल्या प्रोफाईलमध्ये हवी असं एक कुठेतरी मागे करिअरच्या कुठल्या तरी एका टप्प्यावरती असं मनामध्ये रुजलेलं होतं की एक स्पेशालिटी आपल्या प्रोफाईलमध्ये हवी. म्हणून मग मी एक स्पेशालिटी डिव्हिजन जॉईन केली जी कार्डियक आणि ऑर्थोपेडिक या क्षेत्रामध्ये काम करणारी स्पेशालिटी होती. बर. तर त्याच्यामध्ये काय रोल काय होता तुमचा? रोल हाच की डॉक्टर्सकडे जाऊन प्रॉडक्ट्स प्रमोट करणं आणि त्यांच्याकडून प्रिस्क्रिप्शन जनरेट करणं. आणि आता ते प्रिस्क्रिप्शन घेऊन पेशंट ज्या वेळेला बाजूच्या केमिस्टकडे जाईल आणि ते प्रिस्क्रिप्शन ऑनर होईल म्हणजे काय तो ते औषध विकत घेईल आणि त्या केमिस्टला पैसे देईल. बरोबर. अल्टिमेटली ते पैसे त्यांनी जे दिलेले असतील ते वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रीब्युशन चॅनलच्या माध्यमातून म्हणजे रिटेल केमिस्ट असेल तो होलसेलरला देईल, होलसेलर सुपर स्टॉकिस्टला देईल, तो पुढे जाऊन कंपनीला देईल. म्हणजे ही सायकल ज्या वेळेला पूर्ण होते त्यावेळेला ती सेल्सची प्रोसेस कम्प्लीट होते. सेल नुसता झाला असं नाही, ज्या वेळेला त्याचे पैसे रिकव्हर होतील त्यावेळेला तो सेल झाला. रेव्हेन्यू जनरेशन हा अल्टिमेट त्याचा हे आहे फायनल टप्पा आहे त्या प्रोसेस. मॅडम मला एक सांगा की सेल्स आणि आधी तुम्ही सांगितलं मार्केटिंग काय फरक आहे? निश्चित फरक आहे कारण दोन्ही प्रोसेसेसच आहेत. सेल्स ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये वस्तू किंवा सर्व्हिस पैशाच्या अगेन्स्ट एक्सचेंज करणं म्हणजे सेल्स. बरोबर. म्हणजे आता बाजारामध्ये आपण बघतो की फ्रूट वेंडर्स असतात, तो कलिंगडाच्या सीझनला कलिंगड विकतो, द्राक्षाच्या सीझनला द्राक्ष विकतो आणि अजून काही सीझनल असेल दिवाळीच्या वेळेला दिवाळी प्रोडक्ट्स विकतो, तो सेल्स आहे. मार्केटिंग ही एक प्रोसेस आहे ज्याचा एंड रिझल्ट सेल्स आहे. पण एफर्ट जो असतो तो आपल्याला मार्केटिंगसाठी लावावा लागतो. तो असा की लाईक माझ्या प्रॉडक्टची तुम्हाला कशी गरज आहे, तुम्ही सध्या वापरत असलेल्या प्रॉडक्ट पेक्षा माझं प्रॉडक्ट तुम्हाला जास्त बेनिफिट्स काय ऑफर करेल. बरोबर. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगायचं ना तर एकेकाळी सर्फ एक्सेलची जाहिरात होती, दाग अच्छे है. अगदी तसं म्हणायला गेलं तर निगेटिव्ह वाटणारी होती, दाग अच्छे है, पण तिथे तर माझ्या प्रॉडक्टची सुरुवात होते. बरोबर. हा फरक आहे की अवेअरनेस, क्रिएटिंग अवेअरनेस. म्हणजे मार्केटिंग म्हणजे अवेअरनेस निर्माण करणं म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग मध्ये तुम्ही फार्मामध्ये काम केलेलं आहे. एका कंपनीत तुम्ही 30 वर्ष मार्केटिंग मध्ये केलंय. 30 वर्ष आणि मार्केटिंग खरंच खूप मोठा प्रवास येतो. तर ते करत असताना तुम्ही कुठले कुठले डिपार्टमेंट किंवा भाग हँडल केलेत? माझा टोटल करिअरचा स्पॅन 30 वर्षांचा आहे. 30 वर्ष मी एका कंपनीत नाही काम केलेलं आहे. 30 पैकी शेवटची 16 वर्ष जी आहेत ती मी एका कंपनीमध्ये होते आणि त्याच्या आधी माझ्या 3 कंपन्या होत्या. ते 14-15 वर्षामध्ये 3 कंपन्या होत्या. असा माझा टोटल म्हणजे 1989 ते 2019 असा 30 वर्षांचा स्पॅन या क्षेत्रामध्ये आहे. टोटली फार्मामध्येच आहात 30 वर्ष. मग याच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले डिपार्टमेंट हँडल केलेत? मी तुम्हाला सांगितलं तसं पहिल्यांदा मी बॅक ऑफिसला टेक्निकल सपोर्ट या डिपार्टमेंटमध्ये होते, ज्याला फार्मा लँग्वेजमध्ये प्रोडक्ट मॅनेजमेंट टीम असं म्हणतात. मग जेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला ग्राउंड पासून सुरुवात करायला हवी आहे त्यावेळेला मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा जॉब म्हणजे स्विच ओव्हर केलं तिथनं. इव्हेंच्युअली माझं प्रमोशन झालं. एका कार्डियक डिव्हिजनला मी काम करत होते, तिथे माझं इंटरनल प्रमोशन झालं, जिथे मला माझं डेसिग्नेशन रिजनल मॅनेजर असं होतं. जसं जसं तुम्ही वरती चढत जाता तसं तसं मग तुम्हाला लिडरशिप स्किल्स लागतात. बरोबर. कारण छोट्या का होईना 5 लोकांच्या का होईना टीमचे तुम्ही लीडर असतात, ते तुमच्याकडे आदर्श म्हणून बघत असतात. सो त्यांना हँडल करणं हा एक प्रोफाईल होता ऍज अ RSM.
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी येतात की त्या मुलाला जिथे अडतं आहे तिथे जाऊन आपण त्याची हेल्प करायची आणि त्याच्या गोष्टी सोडवून द्यायच्या. मग ते मॅन मॅनेजमेंट असेल, काही वेळेला टफ डॉक्टर्स असतील, टफ कस्टमर्स असतील की जे नाही ब्रेक होत आहेत त्याच्याच्यानं, त्यावेळेला ती खरी चॅलेंजेस असतात. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या मॅनेजरियल पोझिशन्समध्ये, म्हणजे रिजनल मॅनेजर झालं, झोनल मॅनेजर झालं, अशा पोझिशन्समध्ये मी कामं केलेलीच आहेत. 2003 सालामध्ये मी आता मी सांगितलं की 16 वर्ष मी ज्या कंपनीत होते ती कंपनी मी जॉईन केली. त्याच्या अगोदर मला काही हेल्थ इश्यूज आलेले होते, सो मी थोडीशी स्केप्टिकल होते की आपल्याला मार्केटिंग म्हणजे प्रॉपर फील्ड वर्क जमेल का नाही. म्हणून मी ऑफिस म्हणजे पुन्हा एकदा बॅक ऑफिसचा हे जॉईन केलेला होता. पण कन्सिडरिंग माय एक्सपिरियन्स आणि पॅशन, त्यांनी मला हळूहळू सगळ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज द्यायला सुरुवात केली. स्टेप बाय स्टेप सगळं केल्यामुळे माझा हेल्थ इश्यूजही काही मध्ये आले नाहीत किंवा असं काही कुठेच काही अडलं नाही. तुमचं स्मूथली झालं. देन आय वॉज प्रमोटेड एज अ सेल्स मॅनेजर. बर. जिथे मला जवळजवळ 50 लोकांची टीम हँडल करायची होती. बर. आणि 50च्या 50 हे अगदी ग्राउंड लेवल वर्कर्स, म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नसतात. त्याच्यामध्ये काही हायरार्की असते, म्हणजे की एक बाबा 5-6 लोकांना हँडल करणारा एक मॅनेजर असतो, ज्याला फ्रंटलाईन मॅनेजर म्हणतात. 3-4 फ्रंटलाईन मॅनेजर्सना हँडल करणारा अजून एक कोणीतरी वरचा त्याच्या डोक्यावरचा बॉस असतो, त्याला रिजनल मॅनेजर, किंवा कंपनीप्रमाणे डेसिग्नेशन्स व्हेरी होतात, पण अजून एक कोणीतरी त्याचा बॉस असतो. तर अशी हायरार्कीमध्ये जवळजवळ 50-55 लोकांची टीम पण मी हँडल केलेली आहे. अरे वा, खूप छान. मग MR त्यानंतर तुम्ही ज्या आता कंपन्यांमध्ये सांगितलं इतके वर्ष काम केलं, त्याच्यानंतर हे सगळं हँडल करताना तुम्हाला काही कोर्सेस किंवा जसं तुम्ही म्हणालात की मला करावंसं वाटलं, काही पदव्या घ्याव्या वाटल्या, तर अशा कुठल्या कोर्सेस किंवा डिग्रीज तुम्ही घेतल्या आहेत? मार्केटिंग हे अत्यंत डायनॅमिक क्षेत्र असल्यामुळे स्किल डेव्हलपमेंट किंवा अपग्रेडेशन ऑफ स्किल्स हे आपल्याला कायमच करत राहावं लागतं. आणि हे करण्यासाठी म्हणून मग मी सकाळचे काही वर्कशॉप्स असतात किंवा मार्केटिंग एक्सपर्ट्स जे असतात ते स्वतःच्या एजन्सीज चालवतात आणि त्यांच्याकडचे काही वर्कशॉप्स, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एन्हान्सिंग सेलिंग स्किल्स, म्हणजे आपल्याकडे आपल्याला असं वाटतं आपल्याला खूप स्किल्स आहेत, पण तसं नाही, दुसऱ्याच्या अँगलनी मिळालेल्या गोष्टी किंवा त्याच्या एक्सपिरियन्स मधून मिळालेल्या गोष्टी ह्या नक्कीच वेगळ्या असतात आणि ते आपल्याला आपली स्किल्स अपग्रेड करायला मदत करतात. त्याच्यामुळे मी सेलिंग स्किल्सचे वर्कशॉप्स केले. त्याच्यानंतर ब्रेनिवल नावाचं एक वर्कशॉप होतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला माइंड मॅप, म्हणजे जेव्हा तुम्ही खूप मोठी टीम हँडल करत असता, आता सगळ्यांची मिळून बजेट मीटिंग घ्यायची, तुम्हाला खूप सारी कामं असतात. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरामध्ये लग्न आहे आणि आपल्याला खूप सारी कामं आहे, ज्या वेळेला आपलं काहीतरी कन्फ्युजन होतं, तर ते कन्फ्युजन होऊ नये ह्याच्यासाठीची पण काही टेक्निक्स असतात. बरोबर. तर अशा पद्धतीची वर्कशॉप्स सुद्धा मी केलेली आहेत. बर. यशदा, काय सांगाल? स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स जे आहेत, ज्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईजच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स करणाऱ्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत, पुण्यामध्ये पण आहेत, बाहेर पण आहेत. तर त्या इन्स्टिट्यूटच्या बरोबर मी असोसिएटेड होते 2016 पासून. तर नवीन रिक्रुट्स जे असतात त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. आणि काही मग प्रमोट झालेले, म्हणजे नव्याने प्रमोट झालेले क्लास 2 ऑफिसर्स यांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात, किंवा काही वेळेला रिफ्रेशर्स प्रोग्राम्सही ते घेतात. तर मी त्याचा भाग होते. 2016 पासून मी त्यांच्याकडे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जात होते. खूप वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवरती. आता माझा बेसिक विषय न्यूट्रिशन असल्यामुळे मॅटर्नल अँड चाइल्ड न्यूट्रिशन पासून मी सुरुवात केली होती. पण मग कन्सिडरिंग माझ्या मधल्या काळामध्ये मी NLP प्रॅक्टिशनर पण करून घेतलेलं असल्यामुळे त्यांनी मला काही सॉफ्ट स्किल्सचे टॉपिक्स दिले होते. फॉर एक्झाम्पल, गोल सेटिंग कसं करावं. करिअरच्या सुरुवातीला जर आपल्याला गोल सेटिंग समजलं तर आपण निश्चितप्रमाणे ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करू शकतो. किंवा कम्युनिकेशन स्किल्स असतील, इंटरनल कम्युनिकेशन कसं असावं, टाइम मॅनेजमेंट कशी असावी. त्याच्यानंतर नव्याने प्रमोट झालेल्या क्लास 2 ऑफिसर्ससाठी मी लिडरशिपचाही प्रोग्राम घेतलेला होता.
पण एका कुठल्या तरी मोमेंटला त्यांनी रिक्वायरमेंट अशी सांगितली की तुम्ही घेताय बरोबर आहे, पण यू आर नॉट अ सर्टिफाईड ट्रेनर. मी म्हणलं तुम्ही करून द्या माझं कुठे असेल ते नॉमिनेशन. मग त्यांनी यशदामध्ये मला नॉमिनेट केलं आणि मी यशदाचं ट्रेन द ट्रेनर्सचा प्रोग्राम पूर्ण केलेला आहे. सो आय एम अ सर्टिफाईड ट्रेनर. अरे वा. आणि ते फार महत्वाचं आहे, सर्टिफाईड ट्रेनर असणं. जेव्हा तुम्ही काही कोर्सेस किंवा काही काउन्सिलिंग करता तेव्हा खरंच खूप गरजेचं आहे. आत्ता सध्या या विषयावरती तुम्ही काय काय वर्कशॉप घेता आणि ते खरंच गरजेचं आहे का? न्यू जनरेशन आहे तर त्यांना कितपत हे उपयोगी आहे? मुळातच मी मार्केटिंगमध्ये काम केलेलं असल्यामुळे खूप डायनॅमिझमची मला सवय आहे. बरोबर. आणि मार्केटिंगमध्ये असं होतं ना की एव्हरी न्यू आयडिया बिकम्स ऑब्सोलेट द नेक्स्ट डे. बरोबर. त्याच्यामुळे दररोज नवीन काहीतरी पाहिजे. आणि स्किल्सही तसंच आहे. तुम्ही कितीही स्किल्स अडॉप्ट केले तरी सुद्धा नवीन काहीतरी शिल्लक असतंच करण्यासारखं. तर हा दृष्टिकोन समोर ठेवून मी काही माझे प्रोग्राम्स डिझाईन केले, ज्याच्यामध्ये लिडरशिप स्किल्स आहे, त्याच्यानंतर सेलिंग स्किल्स, म्हणजे सेल्समनची टीम असेल तर त्यांना एन्हान्सिंग सेलिंग स्किल्स, की बाबा प्रोसेस काय असते आणि मग ती एन्हान्स करायला तुला नक्की काय करायला हवं. सेलिंग स्किल्स आहे. त्याच्यानंतर मार्केटिंग रिलेटेड काही गोष्टी आहेत, म्हणजे की व्हेरियस पीज इन मार्केटिंग. फॉर एक्झाम्पल प्रॉडक्ट आहे, प्रमोशन आहे, प्लेस आहे, पीपल आहे, अशा ह्या सगळ्यावरती एक एक इलॅबोरेट सेशन घेऊन एक पूर्ण त्यांना मार्केटिंगचा एक अँगल वेगळ्या ह्याने दाखवायचा. त्याच्यानंतर जॉब करताना प्रत्येकाला स्ट्रेस आहे, सो स्ट्रेस मॅनेजमेंट हा सुद्धा एक माझा टॉपिक तर आजकाल खरंच खूप जो मी खूप ठिकाणी घेतलेला आहे. टाइम मॅनेजमेंट असतं, की आता नोकरी करणारी बाई असेल तर तिला वर्क लाईफ बॅलन्स सांभाळणं खूप कठीण असतं. इव्हन कोणालाही, म्हणजे की सध्याच्या नोकरीचे कामाचे वर्किंग अवर्स आणि स्ट्रेस या दोन्हीमध्ये टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे. तर टाइम मॅनेजमेंट वरती सुद्धा मी सेशन्स घेते. आणि समोरच्या क्लायंटची जी काही रिक्वायरमेंट असेल, म्हणजे किंवा मला माझ्या लोकांसाठी कम्युनिकेशन स्किल्स वरती 2च तासाचं सेशन हवं आहे, 2 तासाचं करता येतं. पण मग हे सगळ्यांसाठी ओपन आहे? सगळ्यांसाठी ओपन आहे. एखाद्याला म्हणजे नाही मला दिवस घालवायचे पण मला त्यांना फुल प्रूफ तयार करायचं, तर मी दिवसभराचं वर्कशॉपही घेते, एखाद दुसरा टॉपिक त्याच्यामध्ये ऍड करून किंवा कनेक्ट करून. आम्ही असं ऐकलंय की P9 तुमची USP आहे, काय आहे ती? थोडंसं थिओरॉटिकल होईल पण तरी सांगते. फिलिप कोटलर जे होते मार्केटिंग मधले, खूप मोठं नाव आहे. त्यांनी पहिल्यांदा 4 P डिझाईन केले होते: प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन. तर प्रॉडक्ट कसा निवडावा? बाजारात 100 प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यामधलाच आपण एक भाग झालो तर निश्चितपणे आपला शेअर हा 1/100 इतकाच असणार आहे. बरोबर. पण ज्या वेळेला आपल्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी युनिक असतं त्यावेळेला त्याचा मार्केट शेअर वाढवण्याची आपण एक पॉसिबिलिटीने आपण सुरुवात करतो. त्याच्यानंतर प्राइस येते. प्राइस कशी असावी? खूप महाग असावी का खूप स्वस्त असावी का? तर खूप वेळेला लोक अशा हे करतात की माझं प्रॉडक्ट चीप आहे. चीप हा शब्द चुकूनही वापरू नये मार्केटिंगमध्ये. माझं प्रॉडक्ट इकॉनॉमिकल आहे म्हणावं, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे म्हणावं, आणि प्राइस डिझाईन करताना ती कॉम्पिटिटिव्ह असावी. बरोबर. प्लेस म्हणजे तुमचं प्रॉडक्टचं डिस्ट्रीब्युशन कुठे होणार आहे. आता आपल्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, पण अदरवाईज कन्झ्युमर्सची एक्झिबिशन्स किंवा रिटेल शॉप्स किंवा काय तो आता मॉलच्या बाहेर डिस्प्ले करतात, असे हे म्हणजे तुम्ही कुठे प्रमोशन करणार आणि डिस्ट्रीब्युशन. मी पुण्यात आहे, मला प्रॉडक्ट मुंबईत विकायचं असेल तर माझा चॅनल कुठला आहे, ह्या गोष्टींच्या बद्दल भाष्य करणारे हे सुरुवातीचे 4 P. त्याच्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्री जशी जशी इमर्ज होत गेली तसं तसं ह्याच्यामध्ये अजून काही P ऍड झाले. बून अँड बिटनर नावाचे पुन्हा एकदा खूप रिसर्चर मोठे होते या क्षेत्रातले, त्यांनी ते ऍड केले. ते म्हणजे पीपल. पण हे सगळं करणारा एलिमेंट जो असतो ह्युमन एलिमेंट खूप महत्वाचा आहे, त्याच्यामुळे पीपल. प्रोसेस. आता माझा केटरिंगचा व्यवसाय आहे पण मी सगळं हायजेनिकली करते,
किंवा मी खूप चांगल्या पद्धतीचे रॉ मटेरियल वापरते, ही प्रोसेस आहे, पण ती मार्केटिंग मध्ये ती हायलाइट केली गेली पाहिजे. बरोबर आहे. आणि शेवटचे 2 P आहेत, ते खरं तर सगळ्यांनाच लागू होतात. ते असे आहेत की पॅशन आणि परसिव्हरन्स. अगदी खरं आहे. चिकाटी आणि मनापासून केलेलं काम हे तुमच्या सक्सेस का राज होऊ शकतो. बरोबर. हे असे 9 P's आहेत. खूप छान सांगितलं मॅडम. 9 P. मला वाटते जे बिझनेस करणारे आहेत, व्यवसाय किंवा कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे नोकरीमध्ये सुद्धा मला वाटतं हे लागू होतील. आणि खरंच मॅडमनी खूप छान माहिती आपल्याला दिली. लक्षात राहू द्या तुम्ही पण सगळे की 9 Pचं हा डेफिनेशन किंवा 9 P म्हणजे काय ते. मॅडम, काउन्सिलिंग पर्यंत आपण आलोय, पण आता कोचिंग पण तुम्ही करताय. तर त्याबद्दल काय सांगाल? कोचिंग हे बेसिकली असं असतं ना की आपण बघितलं ट्रेनिंग हा एक ट्रेनर असतो आणि अनेक ट्रेनी असतात. बरोबर. एका वेळेला खूप जणांचं ट्रेनिंग घेता येतं. कोचिंगचं तसं नसतं. कोचिंग हे 1 to 1 मध्ये जातं. बरोबर. आणि म्हणजे हाच फरक आहे ट्रेनिंग आणि कोचिंग मध्ये. आणि कन्सल्टन्सी करायची झाली तर कोचिंग आवश्यक आहे. मी NLP सर्टिफाईड कोच पण आहे. आणि मी कोचिंगचे अनेक प्रकार असतात की लाईक फॅमिली काउन्सिलिंग करणारे जे रिलेशनशिप कोच असतात, किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्हाला करिअर गायडन्स कोच असतात. अशा अनेक ब्रांचेस कोचिंग मध्ये आहेत, पण मी बिझनेस कोचिंग मध्ये आहे. ज्याच्यामध्ये मी 2 आघाड्यांवरती काम करते. एक म्हणजे मिडल मॅनेजमेंट कोचिंग आणि परफॉर्मन्स एन्हान्समेंट कोचिंग. आता बेसिकली कोचिंग हे काय असतं, तर आपला मेंदूमध्ये लेफ्ट आणि राईट असे जे पार्ट्स असतात, ज्याच्यामध्ये एकामध्ये प्रश्न असतात, दुसऱ्यामध्ये उत्तर असतात. पण आपण आपल्याच गोष्टींच्या मध्ये इतके बिझी असतो की आपल्याला ती उत्तरं स्वतःला काही वेळेला सापडत नाहीत. बरोबर. सो तुम्हाला एक बाहेरच्या असिस्टन्सची गरज असते आणि प्रिसाइजली कोच ते करतो. म्हणजे कोच डिझाईन प्रश्न अशा पद्धतीने करतो की यू युअरसेल्फ फाइंड आन्सर्स. माझं कोचिंग निवडण्याचं कारणही हेच आहे, कारण मी 30 वर्ष फार्मामध्ये काम केल्यामुळे मला अदर दॅन फार्मामध्ये काम करायची सुद्धा उत्सुकता होती. म्हणून मी कोचिंग निवडलं. उत्तरं त्याच्याचकडनं काढायची आहेत. बरोबर. सो क्षेत्र कुठलंही असलं तरी चालेल. म्हणजे अक्षरशः कुठल्याही क्षेत्रामध्ये स्काय इज द लिमिट असं कोचिंगच्या बाबतीमध्ये. म्हणजे फार्मा व्यतिरिक्त पण तुम्ही बाकीच्या क्षेत्रामध्ये कोचिंग करता आहात. तर हे पर्सनल कोचिंग असतं की कॉर्पोरेट मध्ये कोचिंग आहे तुम्ही घेता? तर मी बेसिकली आय एम इन टू बिझनेस कोचिंग, त्याच्यामुळे ते कॉर्पोरेट्स मध्ये चांगल्या पद्धतीने जातं. बरं. पण मग पर्सनल कोचिंग किंवा एखाद्याला बिझनेस सुरू करायचा आहे, जसं आपण मगाशी म्हणलं फूड बिझनेस आहे किंवा अजून दुसरा रिसेलिंगचा बिझनेस आहे, काही प्रॉडक्ट्स आहेत, तर किंवा सर्व्हिसेस आहेत, तर त्यांचं पण तुम्ही कोचिंग घेता? निश्चितपणे. हो. पण मग बिझनेस टू बिझनेस कोचिंग वेरी होतं? हो, कारण प्रत्येक बिझनेसचे म्हणजे क्लायंटेज वेगळा असतो. बरोबर. त्याची मानसिकता वेगळी असते, कॉम्पिटिशन वेगळ्या लेव्हलची असते. त्याच्यानंतर जो बिझनेस ओनर असतो त्याच्या आयडियाज काही वेगळ्या असतात. बरोबर. त्याच्यामुळे ते कोचिंग वेगळ्या पद्धतीने जातं. बरं. म्हणजे तुम्ही ट्रेनिंग, काउन्सिलिंग करता, ट्रेनिंग घेता आणि प्लस कोचिंग पण घेता. ओके. आम्हाला आता हे लक्षात आलं की ट्रेनिंग आणि आम्हाला वाटते प्रेक्षकांनाही कळलं असेल ट्रेनिंग आणि कोचिंग मधला फरक. मॅडम, कोचिंग बद्दल आता आपण बोलतोय, तर कोचिंग बद्दल अजून तुम्ही काय सांगू शकाल? कोचिंग मी याच्यासाठी निवडलं की क्षेत्राचं लिमिटेशन कुठल्याही राहू नये. कुठलीही इंडस्ट्री असली तरी आपल्याला काम करता यावं, याच्यासाठी मी कोचिंग निवडलं. आता कोचिंग मध्ये मी 2 फ्रंट्स वरती काम करते. एक आहे मिडल मॅनेजमेंट कोचिंग, जे कॉर्पोरेट्स मध्ये करते. मिडल मॅनेजमेंट म्हणजे साधारण यंग एजचे, नव्याने प्रमोट झालेले जे मॅनेजरियल लेवलचे
कॅन्डिडेट्स असतात त्यांच्यासाठी कोचिंग. हा. म्हणजे त्यांचं त्यांना करिअर गायडन्स किंवा मिड लाईफ क्रायसिस आले तर ते कसे सॉल्व्ह करावेत, बर किंवा करिअर वेगळ्या पद्धतीने प्लॅन करायचं म्हणजे शिफ्ट करायचं असेल तर काय पद्धतीने जावं याच्यासाठी. हा. आणि याच्या मागचा विचार एक असा होता, मी स्वतः कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं असल्यामुळे मिडल मॅनेजमेंट कोचिंग हे निवडण्याचं कारणही असं आहे की एकतर ते जे पॉप्युलेशन असतं ते रिलेटिव्हली यंग असतं, म्हणजे दे आर रेडी टू चेंज. त्याच्यानंतर ते संख्येने खूप खूप असतं. हायर मॅनेजमेंटला त्या मानाने संख्या कमी असते. आणि एज फॅक्टर हा असतो की ज्याच्यामध्ये माझं बरं चाललंय अशा पद्धतीने गेलं तर मग त्याचा सगळ्याचा रिझल्ट येत नाही. बरोबर. मग यंग क्राऊड पकडणं जे एन्थुझियास्टिक असतील, दे आर विलिंग टू चेंज, विलिंग टू अडॉप्ट समथिंग न्यू, अशा पद्धतीचं म्हणून मी मिडल मॅनेजमेंट कोचिंग करते. आणि अनुभव माझा निश्चित असं सांगतो की मिडल मॅनेजमेंट कोचिंग वरती काम केलं तर कॉर्पोरेट परफॉर्मन्स मध्ये फिनॉमिनल फरक पडतो. बर, म्हणजे याचा तुम्हाला अनुभव? याचा मला अनुभव आहे. आणि दुसरा एक हे मी निवडला कोचिंग निवडण्याचं कारण, मी जसं म्हणलं की इंडस्ट्री हा बार न राहता कुठल्याही क्षेत्रात काम करता यावं म्हणून, तो आहे की परफॉर्मन्स एन्हान्समेंट कोचिंग. बर. आता बिझनेस वाढवण्याची गरज ही ब्युटी पार्लर पासून कॉर्पोरेट पर्यंत सगळ्यांनाच आहे. आणि होतं असं की खूपशा वेळेला सॅच्युरेशन मध्ये माणसाला कळत नाही की बाबा आता बस झालं, आता माझं काही वाढत नाहीये पुढे. त्या स्टेजला त्याला खरं कोचिंगची गरज असते की तू इथून पुढे कसा घेऊन जा. सॅच्युरेशन पॉइंटच्या नंतर सुद्धा जग खूप मोठं आहे, तशाच बिझनेस अपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या आहेत. तर त्यावेळेला त्याला गायडन्स करायचं काम कोचिंगच्या माध्यमातून मी करते. आणि जर नवीन स्टार्टअप असेल तर त्याला प्रॉडक्ट रेंज कशी सिलेक्ट करावी इथपासून, प्रॉडक्ट मिक्स पासून, मग त्याचं म्हणजे आता फार्मामध्ये तरी मी त्यांना मॅन्युफॅक्चरर शोधून देणं, त्याचं प्रमोशनल प्लॅन डिझाईन करणं, त्यांच्या काही रिक्रुटमेंट्स असतील तर त्यांना ट्रेनिंग देणं, अप्रेझल्सच्या सिस्टीम्स घालून देणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे यातला काही एचआरचाही भाग आहे. बरोबर. पण फार्मासाठी मी हे सगळं करते. नॉन फार्मासाठी सुद्धा काही नावं घ्यायची झाली तर बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. थोडंसं काम मी फायनान्स सेक्टरसाठी सुद्धा केलेलं आहे कोचिंगचं, एज्युकेशन मध्ये पण केलेलं आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे काम केलेलं आहे. मॅडम, कोचिंग करताना किंवा काउन्सिलिंग करताना ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे फार्मा असो किंवा नॉन फार्मा असो. तर मग हे ट्रेनिंग पण तुम्हीच अरेंज करता? हे ट्रेनिंग मी अरेंज करते. जे माझे कोर टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये मी करते. पण आता ज्या माझ्या ह्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मी माणसं हायर करून करते. बर. आता आपल्या बोलण्यात आलं की ज्यांना चेंज करायचं आहे, व्यवसाय म्हणा किंवा जॉब म्हणा, तर हे व्यवसाय किंवा जॉब चेंज करताना तुम्ही जे काउन्सिलिंग किंवा कोचिंग म्हणूया आपण, कोचिंग करता, तर त्याच्यामध्ये खूप काही वेळेला डायझी परिस्थिती किंवा सिच्युएशन येते किंवा त्या व्यक्तीशी निगडीत असते ही सिच्युएशन. तर असं कधी झालंय किंवा एखाद्याला चेंज करायचा आहे तर तो घाबरलेला आहे किंवा द्विधा मनस्थितीत आहे, तर असे काही क्लायंट्स येतात? आहेत, असे क्लायंट्स आहेत. रादर मी असं सांगेन की माझ्या इंडस्ट्रीमध्ये माझे जे काही सिनियर्स होते असे लोक पण माझ्याकडे येतात, मला तुझा सल्ला हवाय म्हणून. बर. म्हणजे ही एक मानसिकता आहे की आपण चेंज करतोय, काय होईल पुढे, काय होईल, आणि थोडी भीती असते चेंज करताना. तर कोचिंग मध्ये त्याचं एक्झॅक्टली म्हणणं काय आहे किंवा त्याला काय करायचं आहे हे जर जाणून घेतलं तर मग ते पुढे घेऊन जाणं सोपं जातं. बरोबर आहे. आणि आजकाल आता आपण बघतो स्ट्रेस, मगाशी आपण बोललातच, तर स्ट्रेस असताना कोचिंग करणं कितपत अवघड आहे? अवघड आहे. मग त्यावेळेस काय तुम्ही कसं परिस्थिती आहे? काही रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरायची जी मला NLP मधून मिळाली. कारण आजकाल स्ट्रेस म्हणजे सगळ्याच बाबतीत स्ट्रेस आहे. अगदी जॉब जरी असेल तरी सुद्धा तो टिकवणं हे सुद्धा खूप मोठं चॅलेंज आहे. केजीतल्या मुलांपासून सगळ्यांना स्ट्रेस आहे. तर मग त्याच्यावरती तुम्ही पण काम करता? त्याच्यावरती मी काम करते. त्याच्यासाठी मी काही NLP ची टेक्निक्स वापरते. त्याला थोडंसं रिलॅक्सेशन दिलं की
होतं. आणि आता हे सांगू नये खरं तर, पण माझ्याशी बोलल्यावर खूप लोक सांगतात मला छान वाटतं म्हणून. अरे वा, खरंच छान. आम्हालाही आता ऐकून छान वाटलंय खरंच, आणि बरीचशी माहिती जी आम्हाला नव्हती ती मिळाली. मॅडम, आता शॉर्टमध्ये, अगदी थोडक्यामध्ये तुमचे हायलाइट्स पॉइंट आमच्या प्रेक्षकांसाठी. माझी मार्केटिंगची कन्सल्टन्सी आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉडक्ट सिलेक्शन पासून मार्केट एस्टॅब्लिश करण्यापर्यंतचा कन्सल्टन्सी देते. कोचिंगमध्ये सॅच्युरेशन पॉइंटला काय करायचं हे जर समजत नसेल तर निश्चितपणे माझ्याकडे या, मी तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करेन. आणि माझे जे 2 कोर्स आहेत की मिडल मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स एन्हान्समेंट, याच्यासाठी तर नक्कीच मी खूप मोठं काम करते आणि अजूनही मला त्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल. अरे वा. नाव संगीता, आणि हा सगळा स्ट्रेसचा जो तुम्ही करताय, काउन्सिलिंग, ट्रेनिंग, कोचिंग, याच्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे. काय करता तुम्ही? मी सतार वाजवायला शिकते. वा. मुंबईचे डॉक्टर पंडित शशांक कट्टी आहेत, ते शनिवार रविवार पुण्यामध्ये असतात. मी त्यांच्याकडे सतार शिकते. बर. आणि ते म्युझिक थेरपीचे पायोनियर आहेत. बर. मी त्यांच्याकडून म्युझिक थेरपी सुद्धा शिकलेली आहे. बर. इंडियन क्लासिकल म्युझिक वापरून हा. वेगवेगळ्या विकारांच्या वरती उपचार करण्याची पद्धत त्यांनी डेव्हलप केलेली आहे. मग ह्याची जी पद्धत आहे, ह्याचा उपयोग तुम्हाला काउन्सिलिंग किंवा कोचिंग मध्ये होतो? थोड्या प्रमाणात झालेला आहे. बर. अजून तुम्हाला काय छंद वगैरे आहे? मला वाचनाची आवड आहे. सुधा मूर्ती, अच्युत गोडबोले, पु ल देशपांडे हे माझ्या आवडीचे लेखक आहेत. श्रीजो जोशीही मला आवडतात. वाचन हा तुम्हाला कुठल्याही वेळेला एकटं पडू न देणारा छंद आहे. आणि बाकी काही हँडीक्राफ्ट वगैरे करणं, ते माझे हाताने बनवलेल्या वस्तू लोकांना गिफ्ट करणं, हा पण माझा एक छंद आहे आणि ते खरोखरीच खूप रिलॅक्सिंग आहे. बरोबर. MR पासून सुरू झालेला तुमचा प्रवास डॉक्टरेट पर्यंत थांबला येऊन. ज्या वेळेला तुम्हाला डॉक्टरेट मिळाली, खूप मोठं श्रेय आहे ते तुमचं. काय भावना होत्या तुमच्या, काय फिलिंग्स होत्या, आणि ह्याच्यासाठी या प्रवासामध्ये नक्कीच फॅमिलीची मदत झाली असेल, त्याबद्दल थोडंसं सांगा आमच्या प्रेक्षकांना. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच मी म्हणलं की माझा कोअर इंटरेस्ट हा रिसर्च मधला होता. समहाऊ ते काही वर्कआउट नाही झालं. पण आपल्याला डॉक्टरेट हवी हे माझ्या फार पूर्वीपासून डोक्यात होतं. माझ्या 30 वर्षांच्या करिअरच्या नंतर एक मला अशी अपॉर्च्युनिटी आली की ज्याच्यामध्ये मला ऑनररी डॉक्टरेट दिल्लीच्या एका इन्स्टिट्यूटनी देऊ केली. बेस्ड ऑन एक्सपिरियन्स. आणि त्याला बाकी ऑपरेशनल गोष्टी खूप होत्या, म्हणजे की तुमचा 30 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला ऑन पेपर प्रूव्ह करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर टेस्टिमोनियल्स पाहिजेत, म्हणजे की ज्या ज्या लोकांबरोबर तुम्ही काम केलं ते तुमच्याबद्दल काय म्हणतात. बरोबर. अशी ही टेस्टिमोनियल्स होती. आणि एक इंटरव्ह्यू होता. तर तो झाल्याच्या नंतर म्हणजे तो त्यांचा की डॉक्टरेट देण्याच्या मध्ये सोशल अँगल होता की आम्ही तुम्हाला डॉक्टरेट दिली पण तुम्ही सोशल कॉज साठी काय काय कराल. तर तो मी ऑलरेडी करत होते. मग आणि त्या इंटरव्ह्यू मधला तो टर्निंग पॉइंट होता की ज्याने त्याच्यानंतर त्यांनी मला ती डॉक्टरेट ऑफर केली. माझं खूप वर्षांचं स्वप्न जे होतं की आपल्या नावाला एक प्रिफिक्स पाहिजे. बरोबर. ते झाल्यावरती आनंद तर होताच, पण ते करत असताना त्यांनी जे सांगितलेलं होतं की सोशल कॉज साठी करायला हवं आहे, तर तेही कुठेतरी डोक्यात होतं. आणि ते धरून मी माझं आत्ताचं काम करते. मी सोशल वर्क खूप करते. इव्हेंच्युअली मी ते वाढवलं सुद्धा आहे आणि आहे.
म्हणजे तो प्रवास MR ते डॉक्टरेट सुखरूप पार पडला. हो. आणि याच्यासाठी फॅमिलीचं तुम्हाला काय सपोर्ट? निश्चितच सपोर्ट होता. म्हणजे मला टुरिंग जॉब होता, माझी मुलगी लहान होती. कधी कधी असं व्हायचं की तिच्या वाढदिवसाला सुद्धा मी नसायची. पण त्या बाबतीमध्ये मी खरोखरीच सुदैवी असं म्हणायला लागेल की माझ्या फॅमिलीचा निश्चित मला खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट होता. आणि एका महिलेला किंवा एका स्त्रीला फॅमिली सपोर्ट असेल तर नक्कीच ती इथपर्यंत प्रवास, तिचा जीवन प्रवास साध्य करू शकते असं मला वाटतं. आता 8 मार्च येतोय, महिला दिन आहे. त्यानिमित्तानं आमच्या महिला वर्गाला किंवा सगळ्यांनाच म्हणजे काय तुम्ही संदेश द्याल? 9 P's मधले शेवटचे 2 P, पॅशन आणि परसिव्हरन्स, जे कराल ते खूप मनापासून करा, चिकाटीने करा. आणि माझ्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरती माझे जे गुरु होते त्यांनी मला सांगितलं होतं की हार्ड वर्क शुड बिगिन फ्रॉम येस्टरडे. आज नाही, कालपासून सुरू झालं पाहिजे. बरोबर. सो ह्या ध्येयाने जर काम केलं तर निश्चितपणे आपण सक्सेसफुल होऊ शकतो. खूप छान मॅडम. आणि खरंच आहे, मेहनत केली तर यश निश्चितच आपल्याला मिळतं. मॅम, आज 8 मार्चच्या निमित्ताने आपण हा पॉडकास्ट घेतलाय, तुम्ही इथे आलात त्याबद्दल माझं व्यासपीठकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू. प्रेक्षको, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? अगदी छोट्या क्षेत्रापासून ते डॉक्टरेट पर्यंतचा ह्यांचा जीवन प्रवास खरंच खडतर तर असणारच आहे आणि होताच, पण तरी त्यांनी मेहनतीने इथपर्यंत पल्ला गाठलेला आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंग, ट्रेनिंग, कोचिंग काहीही हवं असेल तर नक्की मॅडमना संपर्क करा. त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि माझं व्यासपीठला छान मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आमचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.